Dear student, in the last lecture, we have seen living organism and life process. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण सजीव आणि सजीवांमधल्या असणाऱ्या ज्या काही विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही जीवन प्रक्रिया ज्या आहेत तर त्या जीवन प्रक्रियेविषयीची माहिती त्या ठिकाणी आपण पाहिली. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की विविध अशा प्रकारचे असणारे जे काही विविध अशा प्रकारचे असणारे जे काही अन्न घटक जे आहेत तर त्याच्यामध्ये दूध, फळं, गूळ, साखर, भाजीपाला, गहू, मका, नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ यासारखे असणारे जे काही धान्य असतील, मध असेल, बटाटा असेल, रताळी, मिठाई यासारखे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर याच्यामधून आपल्याला कर्बोदके त्या ठिकाणी मिळताना दिसतात. आणि आपल्याला हे जे काही कर्बोदके जे आहेत तर त्या कर्बोदकामधून आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा त्या ठिकाणी मिळते. आणि ही ऊर्जा नेमकी कशी मिळवली जाते याचा आपल्याला अभ्यास या तासाला त्या ठिकाणी करायचा. त्याच्या अगोदर एक प्रश्न आहे पहा की मेनी प्लेयर्स आर सीन कंझ्युमिंग सम फूड स्टफ्स ड्युरिंग द ब्रेक्स ऑफ द गेम्स. अनेक खेळाडू, तुम्ही त्या ठिकाणी टीव्ही चॅनलला पाहिलं असेल की खेळ खेळताना काही वेळा मध्यंतर जो आहे तर त्या मध्यंतरानंतर काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांचं सेवन त्या ठिकाणी करताना दिसतं. तर असे पदार्थ खेळाडू का त्या ठिकाणी घेत असावेत की व्हाय मे बी द प्लेयर्स कंझ्युमिंग दिस फूड स्टफ्स, म्हणजे असे पदार्थ त्या ठिकाणी ते असणारे जे काही खेळाडू जे आहेत तर ते का घेत असावेत याचं आपल्याला उत्तर त्या ठिकाणी पहा की प्लेयर्स रिक्वायर एनर्जी इन द ग्रेटर अमाऊंट. खेळाडू जे आहेत तर त्या खेळाडूंना खेळ खेळण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा त्या ठिकाणी लागताना दिसते. दे प्रिस्पायर heavily at the time of the game or sports which result in the loss of the water and electrolytes from their body. खेळत असताना त्यांचं शोषण जे आहे तर ते शोषण त्या ठिकाणी जोरजोराने त्या ठिकाणी होताना दिसतं. आणि याच्यामुळे काय होताना नसते तर त्यांचे शरीर जे आहे तर त्या शरीरामधलं असणारं जे काही पाणी असेल किंवा इलेक्ट्रोलाइट जे आहे तर त्याचा त्या ठिकाणी काय होताना दिसते ते कमी होताना. आणि धिस मे अफेक्ट देअर परफॉर्मन्स इन द स्पोर्ट. आणि असं त्या ठिकाणी पाणी कमी झालं शरीरामधलं किंवा इलेक्ट्रोलाइट कमी जर झालं तर त्याचा त्यांच्या खेळावर त्या ठिकाणी परिणाम जो आहे तर तो परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो. टू प्रिव्हेंट सच अनफेवरेबल इफेक्ट, आणि हा जो काही परिणाम जो आहे तर तो परिणाम त्या ठिकाणी कमी करायचा आहे. आणि देअरफॉर दे आर गिव्हन ज्यूस ऑर ड्रिंक्स, आणि हे त्या ठिकाणी प्रतिबंध करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी रस जो आहे तर तो रस त्या ठिकाणी दिला जातो. धिस हेल्प्स टू रिस्टोर द बॅलन्स ऑफ द वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट इन देअर बॉडी. आणि अशा प्रकारचा रस असेल किंवा ड्रिंक्स असेल ती दिल्यामुळं त्यांच्या शरीरामधलं कमी झालेलं जे काही पाणी असेल, इलेक्ट्रोलाइट्स असेल तर ते पुन्हा काय केलं तर रिस्टोर केलं तर पूर्वत त्या ठिकाणी होताना दिसतं. इट ऑल्सो गिव्स एनहान्स एनर्जी रिक्वायर्ड फॉर द परफॉर्मन्स. आणि अशा प्रकारचे ड्रिंक्स घेतल्यामुळे, ज्यूस घेतल्यामुळं पुढील असणारा जो काही खेळ जो आहे तर त्या खेळासाठी लागणारी जी काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा त्याच्यामधून त्यांना त्या ठिकाणी मिळताना दिसते. येते त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपल्याला की व्हॉट इज रिस्पिरेशन, हाऊ डज इट ऑकर्स. श्वसन म्हणजे काय आणि श्वसनाची क्रिया त्या ठिकाणी कशी घडते याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पान नंबर 12 वर प्रश्न आहे की व्हॉट इज रिस्पिरेशन, हाऊ डज इट ऑकर्स. श्वसन म्हणजे काय आणि श्वसनाची क्रिया कशी घडते. रिलीज ऑफ एनर्जी फ्रॉम द ऍसिमिलेटेड फूड इज कॉल्ड रिस्पिरेशन. रिस्पिरेशन म्हणजे काय, काय सांगते रिस्पिरेशन म्हणजे काय तर त्या ठिकाणी रिलीज ऑफ एनर्जी कुठून, फ्रॉम द assimilated food is called respiration. ही सायंटिफिक व्याख्या की खाल्लेलं जे काही अन्न जे आहे तर त्याच्या सात्मिकीकरणातून बाहेर पडणारी जी काही ऊर्जा जी आहे तर त्या ऊर्जेला म्हणणार आपण त्या ठिकाणी श्वसन. Inhalation and exhalation is called breathing.
श्वसन म्हणजे काय की त्या ठिकाणी आपण काय करता दिसतो, हवा आतमध्ये घेतो बाहेर टाकतो, याला म्हणतो आपण त्या ठिकाणी ब्रीथिंग. व्हेन इनहेलेशन इज डन एअर एंटर्स द लंग. इनहेलेशन मध्ये काय केलं, ते हवा जे आहे तर ते हवा काय केलं, ते आतमध्ये त्या ठिकाणी घेतली जाते. आणि ही आतमध्ये घेतलेली जे काय हवा जे आहे, एअर जे आहे तर ते काय आता नसते, आपलं लंग जे आहे, फुफ्फुस जे आहे तर त्या फुफ्फुसामध्ये जाताना दिसते. द ऑक्सिजन फ्रॉम दिस एअर एंटर्स द ब्लड व्हाईल कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द ब्लड्स एक्झिस्ट फ्रॉम द ब्लड. मग अशा प्रकारची जी काय हवा त्या ठिकाणी आतमध्ये घेतली, फुफ्फुसामध्ये त्या ठिकाणी ती गेलेली आहे, तर त्याच्यामधून ती काय आता नसते, त्याच्यामधला ऑक्सिजन जो आहे तर तो रक्तामध्ये त्या ठिकाणी जाताना दिसतो आणि कार्बन डायऑक्साईड काय आता दिसतो, बाहेर त्या ठिकाणी पडताना दिसतो. थ्रू एक्सहेलेशन CO2 इज गिव्हन आउट. एक्सहेलेशन म्हणजे उच्छवास आपण काय करतो, बाहेर त्या ठिकाणी, त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड काय केला, तो बाहेर त्या ठिकाणी टाकला. धिस गॅसेज एक्सचेंज ऑकर्स थ्रू ॲलोवेअर मेम्ब्रेन. या ठिकाणी पुढे आपण पाहणार आहोत की अशा प्रकारची वायूंची असणारी जे काही देवाणघेवाण, म्हणजे हवा आतमध्ये घ्यायची, त्याच्यामधला ऑक्सिजन घ्यायचा आहे, कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी बाहेर त्या ठिकाणी टाकता येईल. या सर्वच्या सर्व असणाऱ्या ज्या काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रिया ॲलोवेअर मेम्ब्रेन जे आहे तर त्याच्या मार्फत त्या ठिकाणी होताना दिसतात. आणि दिस इज कॉल्ड एक्सटर्नल रेस्पिरेशन, त्याला त्या ठिकाणी आपण बाह्य श्वसन त्या ठिकाणी म्हणतात. द आरबीसीज कॅरीज ऑक्सिजन टू द एव्हरी सेल. आपल्याला माहिती की रक्तामध्ये असणारे जे काही रेड कलर कार्पोस्कल जे आहे तर ते काय करता दिसतात, प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन त्या ठिकाणी काय करता दिसतात, नेण्याचं काम त्या ठिकाणी करताना दिसतात. हिअर इनसाइड द मायटोकॉन्ड्रिया टिश्यू रिस्पिरेशन आर इंटरनल रिस्पिरेशन टेक्स प्लेस. आता आपल्याला माहिती की मायटोकॉन्ड्रिया जे आहे, तंतुकणिका जे आहे तर त्या तंतुकणिकेच्या आतमध्ये आतल्या आत त्या ठिकाणी आंतरिक अशा प्रकारचं श्वसन जे आहे तर ते श्वसन त्या ठिकाणी होताना दिसतं. द ऑक्सिजन इज युज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी. आणि त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतं की ऑक्सिजन जे आहे तर त्या ऑक्सिजनचा उपयोग त्या ठिकाणी ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी त्या ठिकाणी केला जातो. बाय ऑक्सिडेशन ऑफ द फूड मटेरियल एनर्जी इज रिलीज्ड इन द फॉर्म ऑफ द एटीपी. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्या असणारे जे काही अन्न पदार्थ जे आहे तर त्या अन्न पदार्थांचं ऑक्सिडीकरण ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा एटीपी ऍडेनोसिन ट्रायफॉस्फेटच्या रूपामध्ये त्या ठिकाणी ती तयार केली जाते. हे आपण त्या ठिकाणी इयत्ता 9वीला त्या ठिकाणी पाहिजे. याच्यानंतर पुढे की ऑब्झर्व अँड लेबल द डायग्राम गिव्हन बिसाइड. ही जी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला नावं जी आहे तर ती नावं त्या ठिकाणी द्यायला सांगते. पण त्या ठिकाणी ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम त्या ठिकाणी आहे. कसली आकृती आहे ही तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ह्युमन रिस्पिरेटरी सिस्टीम. मानवी श्वसन संस्था जी आहे तर त्या मानवी श्वसन संस्थेची या ठिकाणी आकृती या ठिकाणी आहे. तिला नावं जी आहे तर ती नावं आपल्याला द्यायची. तर या ठिकाणी काय दिसते आपल्याला, नोज आहे, ज्याला आपण त्या ठिकाणी नाक म्हणताना दिसतो, नोज, बरोबर. त्याच्यानंतर पुढे काय दिसते आपल्याला तर त्या ठिकाणी माउथ आहे, तोंड आहे, माउथ. त्याच्यानंतर इथे आता या ठिकाणी हे काय, लॅरिंग्स, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, स्वर यंत्र त्या ठिकाणी म्हणू शकतो. तर काय आहे, लॅरिंग्स. तर आता सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला लॅरिंग्स आहे, लॅरिंग्स स्वर यंत्र. त्याच्यानंतर ही जर आता दाखवली अशी खालच्या बाजूला तर तिला आपण म्हणणार आहे ट्रॅचिया, श्वासनलिका, ट्रॅचिया. काय लिहिले, TRACHE, ट्रॅचिया, श्वसननलिका. त्याच्यानंतर ही त्या ठिकाणी ब्रॉन्चिया आहे. काय आहे, ब्रॉन्चिया, ब्रॉन्चिया. त्याच्यानंतर हे लंग्स आहे, लंग्स, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, फुफ्फुस त्या ठिकाणी म्हणणार आहे. आणि खाली त्या ठिकाणी दाखवलेले आहे तर त्या ठिकाणी ती ॲल्व्हेओलस, वायुकोश त्या ठिकाणी आहे, ALVEOUS, ॲल्व्हेओलस म्हणजे वायुकोश त्या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीने
त्या ठिकाणी आपल्याला लेबलिंग जे आहे तर ते लेबलिंग त्या ठिकाणी काय. याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. हे काय पाहिजे आपल्याला या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड एनर्जी प्रोडक्शन. एनर्जी प्रोडक्शन ही सजीव ही ऊर्जा निर्मिती याच्याविषयीची माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. नंतर पुढे पेज नंबर 13 वर आपण आहोत की इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिस्पिरेशन्स ऑकर्स ॲट द 2 levels ॲज बॉडी अँड सेल्युलर लेवल. की सजीव जे आहे तर त्या सजीवांमधलं असणारं ते काही श्वसन जे आहे तर ते श्वसन बॉडी लेवल म्हणजे शरीर स्तरावर आणि सेल्युलर लेवल पेशी स्तरावर अशा 2 स्तरांवर त्या ठिकाणी होताना दिसतं. ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड आर एक्सचेंज बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग इन केस ऑफ द रेस्पिरेशन ऑकरिंग ॲट द बॉडी लेवल. की शरीर स्तर जे आहे तर त्या शरीर स्तरावर होणारे जे काही श्वसन जे आहे तर त्या श्वसनामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंची शरीर आणि शरीराभोवतालचं असणारं जे काही वातावरण या दोघांमध्ये त्या ठिकाणी एक्सचेंज होताना दिसतो म्हणजे देवाणघेवाण त्या ठिकाणी होताना दिसते. इन केस ऑफ द रेस्पिरेशन ॲट द सेल्युलर लेव्हल फूड स्टफ्स आर ऑक्सिडाइज आयदर विदाउट आर विथ द हेल्प ऑफ द ऑक्सिजन. तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की पेशी स्तर जो आहे तर त्या पेशी स्तरावर होणारं जे काही श्वसन जे आहे तर त्या श्वसनामध्ये अन्न पदार्थ जे आहे तर त्या अन्न पदार्थाचं ऑक्सिजनच्या मदतीनं अथवा त्याच्याशिवाय ऑक्सिडीकरण जे आहे तर ते ऑक्सिडीकरण त्या ठिकाणी होताना दिसतं. त्याच्यानंतर पुढे कॅन यू टेल म्हटलेले पहा की हाऊ मेनी ॲटम्स ऑफ कार्बन हायड्रोजन अँड ऑक्सिजन आर रिस्पेक्टिव्हली प्रेझेंट इन द मॉलिक्युल ऑफ द ग्लुकोज. ग्लुकोजचा असणारा जो काही रेणू जो आहे आता ग्लुकोजचा रेणूचं काय सूत्र आहे C6H12 आणि पुन्हा काय आहे O6 आहे बरोबर. हा जो काही ग्लुकोजचा असणारा जो काही रेणू जो आहे तर त्या रेणूमध्ये कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन याची किती त्या ठिकाणी रेणू त्या ठिकाणी असणार आहे ते आपल्याला सांगायचे सोपं उत्तर आहे पहा की इन 1 molecule ऑफ ग्लुकोज देअर आर 6 atoms ऑफ कार्बन. कार्बनची किती आहेत 6 अणू त्या ठिकाणी. हायड्रोजनची किती आहेत 12 आहेत. ऑक्सिजनची किती आहेत 16 त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून आपल्याला सांगतात की इन 1 molecule ऑफ ऑक्सिजन देअर आर 6 atoms ऑफ कार्बन, देन 12 atoms ऑफ हायड्रोजन अँड 6 atoms ऑफ ऑक्सिजन. आणि हेन्स त्याचा फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे C6H12O6. ही ग्लुकोजचा असणारा जो काही रेणू जो आहे तर त्या रेणूमध्ये कार्बनचे 6, हायड्रोजनचे 12, ऑक्सिजनचे 6 रेणू त्या ठिकाणी असणार. दुसरा क्वेश्चन पहा की विच टाइप ऑफ केमिकल बॉन्ड्स आर प्रेझेंट बिटवीन ऑल द ॲटम्स. हे जे काही सर्व अणू जे आहेत तर ते सर्व अणू एकमेकांना कोणत्या रासायनिक बंधांना त्या ठिकाणी जोडलेले असतात. तर आपण 8वीला 9वीला त्या ठिकाणी पाहिलेले की दीज ॲटम हॅव कोव्हॅलंट बॉन्ड्स बिटवीन देम. त्यांच्यामध्ये सहसंयुज बंध त्या ठिकाणी असतो. थर्ड क्वेश्चन आहे पहा इन टर्म ऑफ द केमिस्ट्री व्हॉट हॅपन्स ऍक्च्युअली व्हेन ए मॉलिक्यूल इज ऑक्सिडाइज. रसायनशास्त्राच्या दृष्टीनं एखाद्या रेणूचं ऑक्सिडीकरण होतं म्हणजे नेमकं काय होतं काय सांगता येईल की व्हेन ए मॉलिक्यूल इज ऑक्सिडाइज इट गेन्स ऑक्सिजन ॲटम्स आर इट लुजेस इलेक्ट्रॉन. ज्या वेळेला एखाद्या रेणूचं ऑक्सिडीकरण होतं तर त्या वेळेला त्याच्यामध्ये काय केलं तो ऑक्सिजन त्या ठिकाणी मिळतो किंवा त्याच्यामधले असणारे काही इलेक्ट्रॉन जे आहे तर काही इलेक्ट्रॉनचा काय आपण असतो लॉस जो आहे तर तो लॉस त्या ठिकाणी होतो. याच्यानंतर पुढे कार्बोहायड्रेट्स ऑफ द फूड्स दॅट वी कंझ्युम एव्हरी डे आर मेनली युटिलाइज फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी रिक्वायर्ड फॉर डेली नीड. की आपण जे अन्न पदार्थ खातो दररोज त्या ठिकाणी सकाळ दुपार संध्याकाळी जेवताना दिसतो नाश्ता करताना दिसतो. जे आपण जे अन्न खातो त्यामध्ये प्रामुख्यानं कार्बोहायड्रेट जे आहेत कर्बोदक जे आहे तर त्या कर्बोदकांचा उपयोग मुख्यत्वे आवश्यक असणारी जी काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा मिळवण्यासाठी त्या ठिकाणी केला जातो.
दिस एनर्जी इज ऑप्टेन इन द फॉर्म ऑफ द एटीपी. आणि ही जी काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा आपल्याला त्या ठिकाणी एटीपीच्या रूपामध्ये, ऍडेनोसिन ट्रायफॉस्फेटच्या रूपामध्ये ही जी काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा आपल्याला त्या ठिकाणी मिळते. आणि फॉर दिस पर्पज ग्लुकोज, a type of the carbohydrate, is oxidized by step in the cell. आणि याच्यासाठी पेशीमध्ये असणारे जे काही ग्लुकोज या कर्बोदकाचं टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिडीकरण जे आहे तर ते ऑक्सिडीकरण त्या ठिकाणी केलं जातं. आणि दिस इज कॉल्ड सेल्युलर रेस्पिरेशन. आणि त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलेले, सेल्युलर रेस्पिरेशन. म्हणजे पेशीमय अशा प्रकारचं शोषण जे आहे तर ते शोषण त्याला त्या ठिकाणी म्हटलं. सेल्युलर रेस्पिरेशन ऑकर्स अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय द टू मेथड्स. आता हे जे काही पेशी स्तरावर असणारे जे काही शोषण जे आहे तर ते शोषण सजीवामध्ये पेशी स्तरावर होणारे जे काही शोषण जे आहे तर ते शोषण दोन प्रकारचं त्या ठिकाणी असतं. दोज टू मेथड्स आर ऍरोबिक रेस्पिरेशन. पहिलं त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की ऍरोबिक रेस्पिरेशन. पहिलं कोणतं सांगितलंय, ऍरोबिक रेस्पिरेशन. आता ऍरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय होतं, नुसतं ऑक्सिजन त्या ठिकाणी घेतला, ऑक्सिजन इज इन्व्हॉल्व. शॉर्टकट मध्ये आपण लिहिले या ठिकाणी ऑक्सिजन इज इन्व्हॉल्व. तर दुसरा असणारा जो काही प्रकार आहे तर त्या दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्या त्या ठिकाणी लक्षात येतं नसतंय. दुसरा प्रकार जो आहे तर तो अनएरोबिक रेस्पिरेशन. आता अनएरोबिक रेस्पिरेशन जे आहे तर त्या अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतं की ऑक्सिजन इज नॉट इन्व्हॉल्व. ऑक्सिजन इज नॉट इन्व्हॉल्व. पेशी स्तर जे आहे तर त्या पेशी स्तराचे दोन प्रकार आपण त्या ठिकाणी पाहतोय. टू मेथड्स त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये पहिलं पाहतोय ऍरोबिक रेस्पिरेशन. आता ऍरोबिक रेस्पिरेशन त्याला म्हणणार आपण ऑक्सी शोषण, म्हणजे ऑक्सिजन त्याच्यामध्ये भाग घेताना दिसतो. दुसरं आपण पाहिलंय अनएरोबिक रेस्पिरेशन. त्याला आपण त्या ठिकाणी विनॉक्सी शोषण त्या ठिकाणी म्हणतो. त्याच्यामध्ये ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन त्या ठिकाणी भाग घेत नाही. In anaerobic respiration, glucose is oxidized in the 3 steps. ऑक्सिशोषण जे आहे तर त्या ऑक्सिशोषण मध्ये ऑक्सिजन जे आहे तर त्या ऑक्सिजनचं 3 टप्प्यामध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण त्या ठिकाणी. पहिला टप्पा जो आहे तर त्याला म्हणणार आपण त्या ठिकाणी ग्लायकोलिसिस. याला काय म्हणणार आपण, ग्लायकोलिसिस. आता ग्लायकोलिसिसचं कशा पद्धतीने विघटन होतो. प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस ऑकर्स इन सायटोप्लाझम. पुढे होताना दिसते ही प्रक्रिया तर असणारे जे काही पेशी पटल जे आहे तर त्या पेशी पटलाच्या आतमध्ये म्हणजे किंवा पेशी द्रव्य जे आहे तर त्या पेशी द्रव्यामध्ये घडणारी जी काही प्रक्रिया आहे. ही मॉलिक्यूल ऑफ द ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड बाय द स्टेप बाय स्टेप इन दिस प्रोसेस अँड द 2 मॉलिक्युल्स ऑफ इच दॅट इज द पायरुविक ऍसिड, एटीपी, NADH2 अँड वॉटर आर फॉर्म. की याच्यामध्ये काय आता नसतंय की पेशी द्रव्य जे आहे तर त्या पेशी द्रव्यामध्ये त्या ठिकाणी ग्लायकोलिसिसची प्रक्रिया घडते. ग्लुकोजच्या एका रेणूचं टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी विघटन हो. पहिल्यांदा काय तयार होतं नसतंय तर पायरुविक ऍसिड त्या ठिकाणी तयार होतं. पायरुविक ऍसिड त्या ठिकाणी तयार होतं. बरोबर. त्याच्यानंतर काय सांगितलं आपल्याला, एटीपी, ऍडेनोसिन ट्रायफॉस्फेट त्या ठिकाणी तयार होतं. आणि दुसरं आपल्याला सांगितलंय NADH2. आता NADH2 म्हणजे काय पुढे आपण त्या ठिकाणी पाहणार. आणि पुढे आपल्याला सांगितलंय वॉटर. म्हणजे सर्वसाधारणपणे ग्लुकोजचा असणारा काही एका रेणू जो आहे तर त्या एका रेणूचं टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुविक आम्ल, एटीपी, NADH2 आणि पाण्याचा रेणू त्या ठिकाणी काय आता नसतो तर त्या ठिकाणी प्रत्येकी 2 रेणू त्या ठिकाणी तयार होतात. मॉलिक्युल्स ऑफ द पायरुविक ऍसिड इन दिस प्रोसेस आर कन्व्हर्टेड इनटू द मॉलिक्युल्स ऑफ द ऍसिटल कोएन्झाइम. जे काही पायरुविक ऍसिड जे आहे तर त्या पायरुविक ऍसिडचं रूपांतर पुढे काय सांगितलं आपल्याला, ऍसिटल कोएन्झाइम. ऍसिटल कोएन्झाइम. पायरुविक ऍसिडचं रूपांतर कशामध्ये होताना दिसतंय,
तर त्या ठिकाणी ऍसिटल को एन्झाईम या रेणूमध्ये त्या ठिकाणी रूपांतरित त्या ठिकाणी केलं. 2 molecules of the NADH2 and 2 molecules of CO2 are released during this process. ही जी प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमध्ये काय होताना दिसतंय तर कार्बन डायऑक्साईड जो आहे तर त्या कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH जो आहे तर त्या NADH चे 2 रेणू काय होताना दिसतात तर त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. दुसरं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल, दुसरा असणारा जो काही टप्पा जो आहे तर तो दुसरा टप्पा आहे ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल आणि यालाच त्या ठिकाणी आपण म्हणणार आहे क्रेब्स सायकल. काय म्हणणार आहे? क्रेब्स सायकल. की ट्राय कार्बोक्सिलिक आम्लचक्र. बोथ मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटल कोएन्झाइम्स एंटर द मायटोकॉन्ड्रिया. ऍसिटिल कोएन्झाइमचे जे काय आपल्याला रेणू त्या ठिकाणी मिळालेले आहेत तर ते रेणू काय होताना दिसतात तंतुकणिकेमध्ये त्या ठिकाणी जाताना दिसतात. सायकलिक चेन ऑफ द रिएक्शन कॉल्ड ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल इज ऑपरेटेड ऑन इट इन द मायटोकॉन्ड्रिया. तिथे काय होताना दिसतंय तर ते ट्राय कार्बोक्सिलिक आम्लचक्र जे आहे ज्याला आपण त्या ठिकाणी क्रेब्स सायकल त्या ठिकाणी म्हटलेले, क्रेब्सचं चक्र त्या ठिकाणी म्हटलेले, की चक्रीय अशा प्रकारची अभिक्रिया त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी पहा ऍसिटल पार्ट ऑफ द ऍसिटल कोएन्झाइम इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड थ्रू दिस सायकलिक प्रोसेस अँड द मॉलिक्युल्स ऑफ CO2, H2O, NADH2, FADH2 आर डिराइव्ड. या ठिकाणी काय होतं दिसतंय तर या ठिकाणी हा जो काही ऍसिटल कोएन्झाइमचा असणारा जो काही रेणू जे आहे तर त्याचं पूर्णतः त्या ठिकाणी ऑक्सिडीकरण त्या ठिकाणी होतं. आणि याचं ऑक्सिडीकरण झाल्यानंतर आपल्याला काय काय सांगितलंय की कार्बन डायऑक्साईड तयार होताना दिसतो, त्याच्यानंतर H2O तयार होताना दिसतो. पुढे आपल्याला सांगितलंय NADH2 आणि पुढे आपण पाहणार आहे की FADH2. आता हे NADH2 आणि FADH2 म्हणजे काय हे पुढे आपण त्या ठिकाणी पाहणार. अशा प्रकारचे असणारे जे काही रेणू जे आहेत तर ते रेणू आपल्याला त्या ठिकाणी मिळताना दिसतात. त्याच्यानंतरचा असणारा जो काही तिसरा टप्पा जो आहे तो इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन हा आपण त्या ठिकाणी पुढील तासाला त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.